दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वाकव आणि मुंगशी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी मंगळवारपासून शोध आणि बचाव कार्य सुरू होतं। यातील काही नागरिकांची सुखरूप सुटका केली होती, परंतु अजूनही बरेच नागरिक गावातच अडकले आहेत। अशा सर्व नागरिकांसाठी आर्मी, एनडीआरएफ यांच्याशी चर्चा करून पुन्हा शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। माढा तालुक्यातील सुलतानपूर येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मंगळवारी दुपारी दारफळ सीना येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी आर्मीची मदत घेऊन एअरलिफ्टिंग करण्यात आलं होतं। यामध्ये 8 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं, तर उर्वरित 20 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आर्मीशी चर्चा करून पुन्हा बचाव मोहीम सुरू करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं। तसंच दारफळ येथे पाण्याची पातळी कमी झाल्यानं बोटीमार्फत ही बचाव करण्याचं काम सुरू आहे। त्याप्रमाणे माढा तालुक्यातील वाकाव येथे 90 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत। येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यासाठी एनडीआरएफची दुसरी टीम पाठवण्यात आली असून सांगोला तहसीलदार संतोष कणसे यासाठी प्रयत्न करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। तसंच मुंगशी येथे देखील बचाव कार्य वेगानं सुरू आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।